पंढरपुरात येऊन मला 8 दिवस झाले तरी पण राहिल्यासारखं अजिबात वाटलं नाही. 8 दिवस कसे गेले तेही कळलं नाही. आज आम्ही जाणार होतो सांगलीला माघारी, म्हणून आम्ही स्टेशनवर आलो. 10 वाजता ट्रेन होती म्हणून बरोबर टायमिंगमध्ये पोचलो इथे, पण ट्रेन होती 1 तास उशिरा म्हणून इथेच बसलो. आम्हाला तर बसून बसून खूप कंटाळा आलता, पण श्रीषाला खूप मज्जा येत होती. इथं खेळत होती ती, नुसती इकडून तिकडं पळत होती. 1 तास म्हणता म्हणता रेल्वे 2 तास उशिरा झाली. 10ची रेल्वे 12 वाजता आली. आता रेल्वेमध्ये बसल्यावर श्रीषाचं मस्त असं पॉपकॉर्न खायचं चालू होतं आणि माझं भेळ खायचं काम चालू आहे. आता रेल्वेत बसले म्हटल्यानंतर भेळ तर खाल्लीच पाहिजे ना. मग मिरजेच्या स्टेशनवर पोहोचलो. तिथेच गाडी लावलेली होती, गाडी घेतली आणि चाललो आता आम्ही घरी. घरी गेल्या गेल्या ना थोडा वेळ आराम केला आणि लगेच एक पार्सल आलं होतं. आणि हे पार्सल कोणाचं आहे माहिती आहे? श्रीषाचं आहे. श्रीषासाठी ड्रेस मागवल्या त्याच्यात आणि ती कशी बघते बघा. तिच्या आईने हे ड्रेस ऑर्डर केले होते. मला तर माहीतच नव्हतं की ड्रेस वगैरे काय मागवलेत म्हणून. आम्ही घरी गेल्यावर लगेचच आले होते हे ड्रेस आणि मग मला कळलं की असे ड्रेस मागवलेत म्हणून. खूप छान हे ड्रेस आहेत, बघू शकता तुम्ही. कलर पण किती छान आहेत आणि किती क्यूट क्यूट दिसतात हे ड्रेस. मग लगेच म्हटलं आता श्रीषाला घालून बघावं. तर बघा कसा बसलाय श्रीषाला ड्रेस आणि किती छान दिसतोय बघा. आणि तिला एका ठिकाणी उभारून दाखव म्हणत होते मी ड्रेस, पण ती काही उभारत नव्हती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.